जय महाराष्ट्र राजसाहेब ठाकरेजी. जय महाराष्ट्र बेटा. कसं काय येणं केलं पोरांनो? साहेब आम्ही युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहोत. आमची 6 महिन्यासाठी निवड झाली होती आणि आता 5 महिने मुख्यमंत्र्यांनी वाढवून दिला आहे आम्हाला. साहेब निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांनी आम्हाला एक वादा केला होता की या प्रशिक्षणानंतर तुम्हाला त्याच आस्थापनामध्ये कायमस्वरूपी रोजगार देण्यात येईल. त्यांचे व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत. विधानसभेमध्ये नाना पटोले साहेब यांनी आमच्या युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मुद्द्याला हात घातले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तात्काळ उभे होऊन आम्हाला म्हटले की युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ 11 महिन्यानंतर पूर्ण संपुष्टात करण्यात येईल. साहेब निवडणुकीपूर्वी त्यांच्या सरकारमधील काही मंत्र्यांनी आम्हाला एक वचन दिले होते की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येईल. देवेंद्रजी फडणवीस आमच्या युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांबद्दल इतका तिरस्कार का करत आहेत आम्हाला हेच कळत नाही आहे. हो बाळा, तुमचं म्हणणं बरोबर आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी वचन दिलं असेल तर त्यांनी तंतोतंत पाळायला हवे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जो तुम्हाला शासनाकडून सर्टिफिकेट मिळेल त्याचं काही लोणचं घालायचं आहे का या सरकारला? कसं काय कळत नाही? आता तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढू शकता ठाकरे साहेब. ठीक आहे बाळांनो, तुम्ही आता निघा. मी देवेंद्रजी फडणवीस सोबत बोलतो. भावांनो आणि बहिणींनो, अशा प्रकारे आपल्याला राजसाहेब ठाकरे यांची भेट घ्यायची आणि त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला मार्गदर्शन मिळेल हे नक्की. चला तर आपण राजसाहेब ठाकरे यांची मीटिंग नक्की फिक्स करू.